धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। धुळे जिल्हा सुवर्णकार युवक मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सुवर्णगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न। धुळे जिल्हा सुवर्णकार युवक मंडळाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सुवर्णगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार अनुप अग्रवाल उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करून सुवर्णगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। तसेच समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण, संस्कार आणि सामाजिक एकतेचे महत्त्व अधोरेखित केले। कार्यक्रमास माजी महापौर चंद्रकांत बापू सोनार, जगदीशदादा देवपूरकर, अजय शेठ नाशिककर, सुनील तात्या दुसाने, मनोज वाघ, नकुल आईरराव, योगीराज मराठे, सौ स्वरांजली पिंगळे, डॉक्टर सारिकाताई विस्पुते, पराग आहिरे, भूषण सोनार यांच्यासह समाजातील पदाधिकारी, समाजबांधव, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्याचा मंडळाचा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास पात्र ठरला। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। समाजाचा कार्यक्रम समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवला जातो आणि सोनार समाजाविषयी काय बोलायचं, लहानपेक्षा लहान दागिना जो घडवतो असा हा सोनार समाज आणि या शहराच्या विकासामध्ये सुद्धा मोठं योगदान सोनार समाजाच्या माध्यमातून आमचे महापौर त्यावेळेला पहिल्यांदा महापौर बापू झाले, त्यांच्या माध्यमातून आम्ही भरपूरच्या गोष्टी त्या काळात होतो। अतिशय सुंदर असं संतांचं स्मारक आपण त्या ठिकाणी बनवतो। अतिशय सुंदर त्या काळात 100 कोटीचे रस्ते आम्ही आणले त्या काळात। तर अशा सर्व गोष्टींचा श्रेय या ठिकाणी महापौरांना जातो आणि सोनार समाजाच्या माध्यमातून त्यावेळेला फक्त 2 नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे निवडून आले, चंदू सोनार आणि तनु सोनार। परंतु यावेळेला सोनार समाजाचे आम्ही 4 नगरसेवक, देवादादाच्या रूपात, नंदू सोनारच्या रूपात, आमच्या सभापती उद्धवताईंच्या रूपात आणि वैभवीताई दुसाने, असे 4 नगरसेवक या ठिकाणी आपण सोनार समाजाचे। कारण की समाजाचं राजकारण भारतीय जनता पार्टी कधीच करत नाही। निवडणारा मेरिट त्या ठिकाणी बनवलं जातं आणि आपल्या आशीर्वादाने या शहराचा कायापालट करायचं काम सुद्धा आपण या ठिकाणी हातात घेतलं। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।